28 जानेवारी 2026 म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित आणि दुःखद घटना घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकारणातील कधी कोणाच्या मनातही नाही अशा बारामतीत पोटनिवडणूक लागली। राज्यसभेतून सुनेत्रा पवारांनी राज्यात येत अजित पवारांवरची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली। त्यामुळे बारामतीतला दादांचा वारसा सुनेत्रा पवारांकडे गेल्याचं अधोरेखित झालंच होतं। त्यात बारामतीची पोटनिवडणूक लागली। तसं इतर पक्षांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला बिनविरोध पाठिंबा दाखवला। महायुतीने आधीच ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केलं होतं। यासाठी शरद पवारांनी स्वतः सुनेत्रा पवारांच्या नावाला समर्थन असल्याचं आणि त्यांचा पक्ष उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं। पण मविआमध्ये मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवार दिला। अनेक चर्चा आणि फोन नंतर शेवटी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतली। तरीही 23 उमेदवार रिंगणात राहिले होते। त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही। नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचं सोलापूरमधील RY घुटुकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे 2 उमेदवार, उर्वरित 21 अपक्ष उमेदवार होते। त्यात सुनेत्रा पवार 2,18,930 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत। देशातील सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावावर झाला आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले।